नमस्कार. जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी ज्योती प्रकाशराव घावडे, सावित्री शक्तीपीठ, शाखा माणिकवाडा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्या सगळीकडे विवाह करणे सुरू आहे. काही ठिकाणी सत्यशोधक विवाह पद्धतीने विवाह करताना दिसून येते. तर हा सत्यशोधक विवाह म्हणजे काय आणि हा का केला जातो याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सत्यशोधक विवाह हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केला जातो. त्यामध्ये कोणतेही मंत्रोपचार डामडोलपणा नसतो. रूढी परंपरा मानपान याला डावलून हा विवाह करण्यात येतो. वैदिक काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरेला, कुंडली ज्योतिषशास्त्राला इथे फाटा दिल्याने आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होते. तर हा विवाह कोणी घडून आणला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये हा विवाह घडून आणला. त्यावेळेस वराचे नाव होते सीताराम जबाजी अल्हाद आणि वधूचे नाव होते राधा. या विवाहाचा सर्व खर्च सावित्रीबाई फुले यांनी केला. सर्व खर्च पुरोहितांशिवाय हा विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने पार पाडण्यात आला. महात्मा फुले हे कर्मकांड विरोधी असल्यामुळे या विवाहात कर्मकांडाला फाटा दिला जातो. तर जाणून घेऊया सत्यशोधक विवाह पद्धती आणि त्याची पूजाविधी. सत्यशोधक विवाह हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केला जातो. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला वरवधू हार घालून अभिवादन करतात. धान्याच्या अक्षदाऐवजी फुलांच्या पाकळ्या अक्षदा म्हणून वापरण्यात येतात. पारंपरिक मंगलाष्टकाऐवजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली मंगलाष्टके म्हटली जाते. ही मंगलाष्टके संस्कृतमध्ये नसून मराठीमध्ये आहे. ती सर्वांना समजावी अशी. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शब्द वर वधू घेतात. सप्तपेजीऐवजी सत्य, प्रेम, अहिंसा, विवेक, सदाचार, श्रम, परिवर्तन या 7 तत्वाला मानलं जातं. लग्नगाठ प्रमाणे महासत्यगाठ बांधली जाते. या विवाहामध्ये स्त्री पुरुषांना केवळ माणूस म्हणून मानलं जातं. शेवटी महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली जाते. अशा प्रकारे या विवाहामध्ये वर किंवा वधू या एकावर ओझे न राहता हा विवाह करण्यात येतो. जय ज्योती जय सावित्री.